शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। अध्यक्षांसमोरची म्हणजे नार्वेकरांसमोरची आजची सुनावणी संपलेली आहे। आजचा सलग तिसरा दिवस होता सुनावणीचा। मंगळवारपासून पुढची सुनावणी होणार आहे। युक्तिवाद करताना विनाकारण वाद आपापसात टाळा, वादामुळे वेळ जातोय असं नार्वेकरांनी आज म्हटलं। नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या दरम्यान सुद्धा सुनावणी सुरू राहील असंही त्यांनी आज स्पष्ट केलं। सुनावणीतल्या फेरतपासणी संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया। शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय की तुम्ही व्हीप बाबत खोटी कागदपत्र सादर केली इथं आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा। यावर सुनील प्रभू म्हणाले, मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, मी बोलतोय ते सत्य आहे, हे बोलत आहे ते खोटं बोलत आहे। शिवसेनेचे वकील म्हणाले, तुम्ही जी कागदपत्र सादर केली ती कोणी तयार केली? सुनील प्रभू म्हणाले, ती पक्ष कार्यालयात माझ्या समोर तयार केली गेली, बनवली गेली। शिवसेनेचे वकील त्यावर म्हणाले की पक्षादेश क्रमांक 2/2022 हे कुणाचं हस्ताक्षर आहे? सुनील प्रभू म्हणाले, नंबर टाकणं हा कार्यालयीन कामकाजाचा भाग असतो, ते कोणी लिहिलंय हे मला माहित नाही। मग शिवसेनेचे वकील असं म्हणाले की व्हीप नेमका कशा करता बजावतात? मीटिंग करता की वोटिंग करता? बैठकीच्या अजेंड्यात त्याचा उल्लेख होता का? कागदावर दाखवा। त्या रात्री अचानक मीटिंग बोलवण्यामागे काय कारण होतं याची नोंद आहे का? असे सगळे प्रश्न विचारल्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलं, असं कारण पक्षादेशात कुठेच नमूद नसतं, केवळ बैठकीचा आदेश असतो। सुनील प्रभू असंही म्हणाले की व्हीप 2 प्रकारचे असतात, एक मतदानाचा असतो, एक बैठकीचा असतो। हा बैठकीचा होता। दोन्ही वेगवेगळे स्टेटमेंट आज सुनील प्रभूने माननीय विधानसभा अध्यक्षासमोर दिलेले आहेत। त्यांचेच असलेले हे वेगवेगळे स्टेटमेंट गोंधळात टाकणारे आहेत आणि पूर्णपणे त्यांना ही कल्पना नाही असं एकंदरीत दिसतंय। म्हणून प्रश्न विचारल्यानंतर त्याला अनुसरून उत्तर न देता त्या प्रश्नाचं व्याप्ती पुन्हा त्या उत्तराची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न सुनील प्रभूकडून झालेला आज पाहायला मिळालेला आहे। एक मुळामध्ये व्हीप बजावण्याचा जो प्रकार होता तो व्हीपच्या बद्दलचा जो त्यांनी खुलासा दिलेला आहे तो समाधानकारक मला तरी वाटलेला नाही। एकीकडे पुन्हा एकदा आम्ही ज्यांना मेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवलेले त्याचा कुठेही पुरावा त्यांनी दिलेला नाही। म्हणून ही सुनावणी आता सोमवारी ठेवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं या सुनावणीमध्ये या ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांच्यातर्फेच दिरंगाई होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही सुनावणी कशी लांबेल असा हा त्यांचा प्रयत्न आहे असं एकंदरीत जाणवतंय। शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलंय। आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलंय। शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावं वगळण्यात आली आहेत। शरद पवार गटाविरोधात अपात्रतेच्या याचिकेसंदर्भातली अधिक माहिती घेऊया। अजित पवार गटाची राजकीय खेळी आहे। श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल, वंदना चव्हाण राज्यसभा, फौजिया खान राज्यसभा। तर शरद पवार गटातील कुणाची नावं वगळली तर शरद पवार राज्यसभा, अमोल कोल्हे लोकसभा आणि सुप्रिया सुळे लोकसभा। आम्ही सुद्धा काही पिटिशन दाखल केलेली आहेत। मी मागच्याच वेळेला सांगितलं की लोकसभा अध्यक्षांकडे आमचंही पिटिशन त्या ठिकाणी आहे। आमची इच्छा आहे की आमच्या पिटिशनच्या वतीमध्ये सुद्धा निर्णय त्या ठिकाणी व्हावा। जसं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पुढे ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला आमची मागणी होती की विधानसभा अध्यक्षांच्याकडे आमची सुद्धा याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यामुळे त्यातलाही निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हावा। याविषयी मला असं वाटतं की आता मी विकास कामांच्या संदर्भात भेटलो होतो, त्यामुळे यावर कुठलंही राजकीय भाष्य करणं उचित ठरणार नाही। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली।
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोल्हे यांनी अजितदादांची भेट घेणं हे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरलं. कोल्हे अजित पवार गटात जाणार की काय अशा प्रश्नांनी अनेकांच्या मनात घर केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरता भेट घेतली अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली. धन्य दादा हे नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले अनेक वर्ष खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत पथदर्शी प्रकल्प आहे आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती. तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट. मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर आलेत. भुजबळांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर तोफ डागली. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. जालन्याच्या अंबडमधील महाएल्गार सभेनंतर या वादाला तोंड फुटलं. स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं. त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये. हे काय असं जाऊन घुसवलं? कुणाचं खात आहे का तुझं खातो ना रे? आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतीलच तसा कायदा थोडा चल, ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका करण्यात आली. आव्हान प्रतिआव्हान देण्यात आलं. मनोज जरांगेंकडून आपल्या प्रत्येक सभेत छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली जाते. पण आता हा वाद थांबवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. समाजात तेढ हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल. वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत, ते मांडलेही गेले पाहिजेत, ते मांडण्यात कुठलीच चूक नाही आहे. पण ते मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस असं न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल. एकीकडे फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे हा वाद थांबवण्याचं आवाहन केलंय, तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांना हा खडा सवाल केलाय. आधी तुम्ही बोलणार त्याला उत्तर नाही द्यायचं. तुम्ही जर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला बोललं तर तो का बोललो विचारू शकणार नाही. तुम्ही तुमच्यावर घेऊन बघा ना जरा, मग आम्हाला बी काळ झाला आमच्या लागत असते ना. तुमचेच माणसं फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा, त्यांना जातीवाद काय असेल ते बोलून देऊ नका. आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही. भुजबळांच्या वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंच्या निशाण्यावर आले. त्यांचा माणूस जर धडाधड बोलायला लागला तर आमच्याकडून कशी अपेक्षा करता मग तुम्ही? आधी तुमच्या माणसानं आम्हाला बोलायची गरज नाही. आम्ही 10-15 दिवस बोललो नव्हतो. तुमच्या माणसानं विनाकारणच जातीय तेढ निर्माण होण्याचे स्टेटमेंट केले आणि सगळं वातावरण दूषित करून ठेवले विनाकारण. आणि आम्ही बोललो मग तुम्हाला काय वाटायला लागलं? तुमचा माणूस बोलला त्यावेळेस तुम्हाला वाईट नाही वाटलं का? भुजबळ जरांगे वादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी त्यांनी मंत्री आणि नेत्यांना दिली आहे. मात्र हा वाद आता काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेमुळे वादाचं वादळ घोंगावू लागलंय आणि त्याचा फटका आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकीय कलह सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. छगन भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध केला आणि ओबीसींच्या सभेत थेटपणे एल्गार केला. मनोज जरांगेंनी भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप केला. भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा जरांगेंनी केला. दुसरीकडे सत्तेत सहभागी या दोन्ही गटाचे नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असं भाकीत करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी, त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय, कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांना थांबवीत पण नाही. याचा अर्थ काही पलट्या मारायचं ठरलेलं आहे का काय मराठा समाजाला त्रास देण्यासाठी, ही सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागली. अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. ज्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सोडलेलं आहे ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होते. महाराष्ट्राची जनतेची मानसिकता मी पाहतोय ती या गद्दार लोकांना स्वीकारण्याची मानसिकता आता नाही. एकेकाळचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असलेल्या एकनाथ खडसेंनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर साधलेला हा निशाणा. खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष केलं. यावेळी त्यांनी फडणवीसांना संन्यास घेण्याचा तो शब्द पाळण्याचं आवाहन केलं आणि गिरीश महाजनांनाही चिमटा काढला. देवेंद्र फडणवीसांनीही वारंवार यामध्ये म्हटलं होतं की जर मराठा समाजाला मी आरक्षण देऊ शकलो नाही तर मी राजकारण संन्यास घेईल, अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्यामुळे स्वाभाविक त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. आता जे दिलेले शब्द आहेत ते त्याने पार काढावे. सरकारचे संकटमोचक आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी आता या संकटांना सामोरे येण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर, आणि इकडे परत स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचं. नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे आणि त्याचा आल्याबरोबर तिथून इथे लगेच तिथूनही स्टेटमेंट देत आहे, तिथूनही स्टेटमेंट देत आहे. त्यामुळे आमचं सरकार, आमचे नेते हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत. तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या. आदित्य ठाकरे 2 दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कोकणात खळा बैठका घेतल्या. पदाधिकाऱ्यांच्या अंगणात जाऊन बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी आमदार आदित्य ठाकरेंनी आमचे आमदार 16 असल्यानं आम्ही एकत्र बसतो, लवकरच 16चे 160 आमदार होतील तेव्हा असाच महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचार करू असं मत त्यांनी मांडलं. पण त्या विजयाची तयारी आपल्याला आत्तापासून करायची. आज महाराष्ट्र एका वेगळ्या परिस्थितीतून चाललेलं आहे, कठीण परिस्थितीतून चाललेलं आहे. वैभवजी आणि आम्ही आमच्या विधानसभेत लढत असतोच. ते माझ्या खूप वेळा मागे येऊन बसतात, आम्ही गप्पा मारत बसतो, आम्ही बाजूबाजूला बसतो, मग पूर्ण महाराष्ट्राचा एकंदर आम्ही विचार करतो. आपले आमदार आहेत 16 तर आम्ही आजूबाजूला असं एक घोळका करून बसत असतो. पण लवकरच 16चे जेव्हा 160 आमदार होतील तेव्हा देखील असंच महाराष्ट्राचा विचार आपला करत राहू. शिंदे गटाचे नेते कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांची फसवणूक करण्यात आली आहे. पल्लवी सरमळकर यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांवरून त्यांना आर्थिक गंडा घालण्यात आला. सरमळकर यांनी प्रेसिडेन्सी क्लासची 18 तिकीटं बुक करण्याकरता निकम आणि मंडला यांना आधी 15 आणि नंतर 19 लाख रुपये दिले होते. मात्र त्यांना प्रेसिडेन्सी क्लासची तिकीटं देण्याऐवजी ग्राउंडमधली 3000ची तिकीटं देऊन फसवणूक करण्यात आली. यानंतर पल्लवी सरमळकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात सौरभ निकम आणि व्यंकट मंडला यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मीरा रोड पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा सौरभ निकमला मीरा रोडमधून अटक केली आहे. ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. राजू शेट्टींच्या नेतृत्वात पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. गेल्या 6 तासांपासून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या वर्षीच्या ऊसाचे किमान 100 रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे. शाहू महाराजांनी आंदोलनस्थळी जात राजू शेट्टींची भेट घेतली. दरम्यान शाहू महाराज आणि SP महेंद्र पंडित यांच्या शिष्टाईनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रश्नावर महत्त्वाची बैठक होते. त्यामुळे बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तीन कारखाने गेल्या वर्षीचे 100 रुपये द्यायला तयार झालेले आहेत. त्यांना
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि संघटनेमार्फत प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील आणि सावकर मातनाईक हेही गेलेले आहेत. शाहू महाराजजी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या चर्चेतून काय होतंय ते बघू, परंतु कारखान्याचा लेखी प्रस्ताव आल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही. सध्या सेलिब्रिटींच्या विविध डीप फेक फोटोंनी धुमाकूळच घातलेला आहे. सारा तेंडुलकर हिच्या सुद्धा फोटोचं डीप फेक करण्यात आलं आणि त्यावरती प्रचंड संतापली. सारा तेंडुलकरचा डीप फेक फोटो सध्या व्हायरल होतोय. तिने संताप व्यक्त केलाय. क्रिकेटर शुभमन गिल सोबत ती आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. हा फोटो समोर आल्यावर ती संतापली. हे अत्यंत चुकीचं आहे, अस्वस्थ करणारं आहे असं सारानं म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत यावर गांभीर्याने लक्ष दिलंय. या पार्श्वभूमीवर डीप फेक हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून यामुळे लोकशाहीला धोका असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान या संदर्भात येत्या 10 दिवसात महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत. डीप फेक संदर्भात कडक नियमावली केंद्राकडून तयार केली जाणार आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये पुन्हा या संदर्भात बैठक घेतली जाणार आहे. रामकृष्ण हरी. आज कार्तिकी एकादशी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत असं म्हणत लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली पहाटेच. यंदा नाशिकचं घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. बबन घुगे आणि वत्सला घुगे दिंडोरीच्या माळेदुमला या गावचे शेतकरी आहेत. गेल्या 12 वर्षांपासून घुगे दाम्पत्य विठ्ठलाची सेवा करतायत. कार्तिकी यात्रेचा सोहळा अतिशय आनंदात साजरा करण्यात येतोय. पंढरीत लाखो वारकरी दाखल झाले. दशमी आणि एकादशीचे 2 दिवस मंदिर परिसरात आणि चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा मेळा जमतो. अवघे पंढरपूर विठूच्या गजरामध्ये न्हावून निघालेला आहे. याच वारकऱ्यांच्या मेळ्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही काही दृश्य. कार्तिकीच्या निमित्तानं विठ्ठलाचं नाव मुखी घेऊया. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.